students, how are you? So today we are going to study the indirect speech of imperative sentence. Okay, yesterday in the last lecture मी तुम्हाला सांगितलं की imperative sentence indirect speech कसं केलं जातं, त्याचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स मी तुम्हाला सांगितले होते. ओके, म्हणजेच imperative sentence indirect speech करताना जे काही रिपोर्टिंग वर्ब्स वापरले जातात तेही मी तुम्हाला सांगितले होते. त्याचबरोबर कंजंक्शन कुठलं घेतलं जातं ते पण आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. ॲक्च्युली बघा मित्रांनो की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंडिरेक्ट स्पीच करताना तुम्हाला नंबर ऑफ रिपोर्टिंग वर्ब्स वापरावे लागतात. म्हणजे असं फिक्स असं रिपोर्टिंग वर्ब नाही आहे. म्हणजे डिपेंड करतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्समधून तो व्यक्ती काय बोलत आहे. म्हणजे सल्ला देत आहे तर ॲडवाइज्ड, विनंती करत असेल रिक्वेस्टेड, अशा पद्धतीने रिपोर्टिंग वर्ब हे चेंज होऊ शकतं. तर मग पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं काय. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून होते त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आज्ञार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असं दोन्ही स्वरूपाचं असू शकतं. तर मग बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इंडिरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना पहिला जो आपल्याला कार्यक्रम करावा लागतो तो म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. आणि हे रिपोर्टिंग वर्ब असं एकमेव फिक्स असं नाही मित्रांनो, टू मेनी रिपोर्टिंग वर्ब्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे जर समजा आज्ञार्थी वाक्यामध्ये ऑर्डर दिलेली असेल तर ऑर्डर, जर समजा सैनिकी आज्ञा असेल तर कमांडेड, त्यानंतर जर समजा सल्ला दिलेला असेल तर ॲडवाइस, विनंती केलेली असेल तर रिक्वेस्टेड, वॉर्निंग दिलेली असेल तर वॉर्न, आणि सर्वसामान्य काही सांगितलेलं असेल तर टोल्ड, ETC. या व्यतिरिक्त आणखी मी रिपोर्टिंग वर्ब वापरली जातं. एक फॉर्मेट नावाचं एक खास रिपोर्टिंग वर्ब आहे, तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर त्यानंतर कंजंक्शन तर म्हणता येत नाही त्याला, पण तुमच्या माहितीसाठी कंजंक्शन किंवा कनेक्टिंग वर्ड, कनेक्टिंग वर्ड जो आपल्याला इथं वापरायचा आहे तो होकारार्थीसाठी टू वापरायचा आहे आणि नकारार्थीसाठी नॉट टू वापरायचा आहे. ॲक्च्युली टू किंवा नॉट टू हे कंजंक्शन नाही, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला कळावं की बाबा आपल्याला हा जोड शब्द म्हणून वापरायचा आहे, याकरिता मी तुम्हाला इथं टू आणि नॉट टू सांगत आहे. ॲक्च्युली ते कंजंक्शन्स नाही, ते इन्फिनिटिव्ह तयार करण्यासाठी टू आणि नॉट टूचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे अशी मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्सचं इंडिरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना आपण टेन्समध्ये बदल करत होतो, पण आता मात्र तो बदल करायची गरज नाही. आता फक्त तुम्हाला क्रियापदाच्या पहिल्या रूपापूर्वी एक तर टू वापरायचे किंवा नॉट टू वापरायचा आहे. हा जर सर्वनाम जर येत असतील तर त्या सर्वनामामध्ये मात्र जरूर तुम्हाला बदल करायचा आहे. चला, तर यावर आधारित एक आपण प्रश्न घेऊया. नंबर 1, द टीचर सेड टू हिज स्टुडंट्स कॉमा इंटू डबल इनवर्टेड कॉमा, स्पीक द ट्रूथ. द टीचर सेड टू हिज स्टुडंट्स स्पीक द ट्रूथ. म्हणजे आता बघा, पहिल्यांदा अवतरण चिन्हातलं वाक्य जे आहे ते बघायचं. अवतरण चिन्हातलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. ओके, कारण त्याच्यानुसारच आपण काय करत असतो की रिपोर्टिंग वर्ब आणि कंजंक्शनचा वापर करत असतो. आता स्पीक द ट्रूथ, वाक्याची सुरुवात झाली क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून, म्हणजे हे वाक्य कोणतं झालं, आज्ञार्थी झालं. मग आता आज्ञार्थी वाक्याचं इंडिरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना काय रूल्स यूज करावे लागतात ते फक्त एकदा बघून घ्या. आज्ञार्थी वाक्याचं इंडिरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण यापैकी एखादं रिपोर्टिंग वर्ब वापरतो. आणि कसं वापरतो, इथं काय बोललं जात आहे, स्पीक द ट्रूथ म्हणजे काय, सत्य बोला, खरं बोला, म्हणजे ॲडवाइस केली जात आहे. तर मग सेड टूच्या ऐवजी आपल्याला इथं वापरावं लागेल ॲडवाइज्ड. वाक्य असं होतं, द टीचर ॲडवाइज्ड हिज स्टुडंट्स, अवतरण चिन्ह काढून टाकून आता टू किंवा नॉट टू पैकी काय वापरायचं, टू वापरायचं. त्याचं कारण मित्रांनो, हे वाक्य होकारार्थी आहे. होकारार्थी आज्ञार्थी असेल तर टू वापरा, स्पीकला स्पीक जशाला तसं, द ट्रूथला द ट्रूथ जशाला तसं. या प्रकारे तुम्ही दिलेल्या वाक्याला म्हणजे दिलेल्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला इंडिरेक्ट स्पीचमध्ये चेंज करू शकता. आता DED CET मध्ये आलेला एक प्रश्न या ठिकाणी मी घेतो, त्याचे ऑप्शन सुद्धा मी तुम्हाला 4 लिहून घेतो आणि त्याच्यातून आपल्याला योग्य उत्तर कसं काढायचं आहे त्याच्या संदर्भातल्या काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो. बघा, DED CET मध्ये एकदा प्रश्न आला होता, तो प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. द गर्ल सेड टू हर फ्रेंड, प्लीज लेंड मी दिस बुक.
क्वेश्चन होता द गर्ल सेड टू हर फ्रेंड प्लीज lend me this book. Please lend me this book. हाँ आता एक प्रश्न सूचना अशी होती चेंज द नरेशन म्हणजे जे प्रत्यक्ष कथन आहे त्याचं रूपांतर अप्रत्यक्ष कथनामध्ये करा. नरेशनचे दोन प्रकार डिरेक्ट इंडिरेक्ट स्पीच. हा चला आणि याचे जे ऑप्शन जे दिले होते ते ऑप्शन असे होते मित्रांनो बघा. ऑप्शन मध्ये एक ऑप्शन असं होतं द गर्ल ऑर्डर्ड हर फ्रेंड टू लेंड हर दॅट बुक. बघा नीट या ऑप्शनकडे बरोबर वाटायला का. चला त्यानंतर दुसरं ऑप्शन होतं बी द गर्ल requested her friend to lend her that book. बघा ऑप्शन कसे कसे येऊ शकतात तेही पाहणं गरजेचं आहे. सी द गर्ल asked her friend to lend that book. त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन होतं द गर्ल टोल्ड हर फ्रेंड टू लेंड दॅट बुक टू हर. आता नीट बघून घ्या या चार ऑप्शन्सकडे. कशावर प्रश्न विचारलेला आहे की प्लीज लेंड मी धिस बुक. या वाक्याला इंडिरेक्ट स्पीचमध्ये करा असा एक प्रश्न आहे. तर मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो की वाक्यामध्ये परिस्थिती काय आहे, कसं वाक्य बोललं जात आहे. वाक्य कसं बोललं जात आहे प्लीज लेंड मी धिस बुक. आता जिथं समजा प्लीज आलं तिथं समजायचं की रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्टेड आहे ना बरोबर आहे. मग बघायचं चार पैकी कोणत्या ऑप्शनमध्ये रिक्वेस्टेड हा शब्द आलेला आहे. बी सेंटेन्समध्ये रिक्वेस्टेड हा शब्द आलेला आहे ते वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे. द गर्ल रिक्वेस्टेड हर फ्रेंड टू लेंड हर दॅट बुक. आलं लक्षात. आता इथे पहा इन्फिनिटिव्ह टू घेतलेला आहे, लेंड आलेला आहे, मीचा बदल हर केलेला आहे मुलगी असल्यामुळं, दिसचा बदल दॅट केलेला आहे, बुकला बुक जशाला तसं. अशा प्रकारे तुम्हाला ते ऑप्शन पिक करता आलं पाहिजे ताबडतोब. बाकी का चुकलेत कारण ऑर्डर्ड येत नाही जर प्लीज असेल तर, आस्ट येत नाही प्लीज असेल तर, आणि टोलचा काही विषय नाही. प्लीज दिसलं की 100% समजायचं की तुम्हाला रिक्वेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. अशा रीतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. चला आणखीन एक प्रश्न घेऊ. क्वेश्चन नंबर 2. आता सेकंड क्वेश्चनमध्ये पहा मित्रांनो. पिक आउट द करेक्ट इंडिरेक्ट फॉर्म ऑफ डोंट गेट चिकी जया टोल्ड हिम. डोंट गेट चिकी. डोंट गेट चिकी पुढे होतं जया टोल्ड हिम. ओके बघा काही सेकंदामध्ये याला तुम्हाला इंडिरेक्ट स्पीचमध्ये चेंज करता येतं ते पहा. आता याचे ऑप्शन्स तुम्हाला मी या ठिकाणी लिहून देतो. पहा आता याचं जे इंडिरेक्ट स्पीच म्हणजे चेंज द नरेशन असं जी इन्स्ट्रक्शन होती, चेंज द नरेशन किंवा द इंडिरेक्ट फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स इज, वर दिलेला वाक्याचा इंडिरेक्ट फॉर्म कोणता आहे असा बी तुम्हाला तिथं म्हणजे अशी बी तुम्हाला त्या ठिकाणी सूचना किंवा इन्स्ट्रक्शन मिळू शकते. तर याचे ऑप्शन्स कोणते होते ते ऑप्शन मी तुम्हाला लिहून देतो. पहा पहिलं ऑप्शन होतं या ठिकाणी जया टोल्ड हिम टू डू नॉट गेट चिकी. जया टोल्ड हिम टू डू नॉट गेट चिकी. पहा बी ऑप्शन जया
टोल्ड टू नॉट गेट चिकी, फुल स्टॉप. सी मध्ये होतं जया टोल्ड हिम नॉट टू गेट चिकी. डी मध्ये जया टोल्ड हिम टू गेट चिकी. आता पहा ऑप्शन देऊन टाकलेत मी तुम्हाला 4ला 4ही. आता 4ला 4ही ऑप्शनची खासियत अशी आहे की सगळीकडे टोल्ड आलेला आहे, त्याच्यामुळे रिपोर्टिंग वर्बवरून तुम्ही चुकीचं ऑप्शन ठरवू शकत नाहीये. ओके, तर वाक्यामध्ये परिस्थिती काय आहे, डोंट आलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. डोंट आलं की समजायचं वाक्य निगेटिव्ह आहे. वाक्य निगेटिव्ह असलं की तुम्हाला जे काही कनेक्टिंग वर्ड वापरायचं आहे, नॉट टू वापरायचा आहे, टू नाही वापरायचा. पहिल्यात पहा जया टोल्ड हिम टू डू. आता हे टू डूचा काही संबंध नाही इथे, डू ला डू जशाला तसं आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये घेत नाहीत, हे ऑप्शन चुकलं. बी मध्ये पहा जया टोल्ड टू नॉट गेट चिकी. आता टोल्ड टू आलेला आहे, कधीच टोल्ड टूचा वापर करायचा नाही इनडायरेक्ट स्पीचमध्ये. आता टोल्ड नंतर ज्याला बोललेले त्या व्यक्तीचं नाव पाहिजे ना, टोल्ड हिम दिलेलं नाहीये, म्हणजे चुकलं ऑप्शन. सी मध्ये काय भानगड झाली आहे, जया टोल्ड हिम नॉट टू गेट चिकी. आता हे वाक्य बरोबर आहे. पहा जया टोल्ड हिम आलं, जया टोल्ड हिम. आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असल्यामुळे आपण नॉट टूचा वापर केलेला आहे कनेक्टिंग वर्ड म्हणून. त्याच्यानंतर गेट क्रियापदाचं पहिलं रूप आणि चिकी हा शब्द. सी ऑप्शन बरोबर आहे. डी का चुकलं, जया टोल्ड हिम ठीक आहे बरोबर आहे. टू गेट चिकी म्हणजे इथं नॉट टू पाहिजे होतं, जे त्यांनी तिथं दिलेलं नाही आहे, म्हणून डी ऑप्शन बरोबर येऊ शकत नाही. अशा रीतीने ऑप्शन जर दिलेले असतील तर त्या ऑप्शनमधून तुम्ही योग्य ते उत्तर शोधून काढू शकता. ठीक आहे, चला तिसरं वाक्य. आता तिसरं वाक्य देतो आणि सरळ त्याचा इनडायरेक्ट स्पीच काढून देतो तुम्हाला. शी सेड टू द बॉईज डोंट टीज माय डॉग. शी सेड टू द बॉईज डोंट टीज माय डॉग. आता बघा काही सेकंड्स तुम्हाला देतो, याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करून दाखवा. बघा रिपोर्टिंग वर्ब कोणतं येतं आणि कनेक्टिंग वर्ड काय येऊ शकतं, टू का नॉट टू. शी सेड टू द बॉईज डोंट टीज माय डॉग. आता या वाक्यामध्ये पहा अवतरण चिन्हात काय सांगितले, डोंट टीज माय डॉग म्हणजे माझ्या डॉगला टीज करू नका, अर्थात चिडवू नका. असं कोण कोणच म्हणाले, ती त्या मुलांना म्हणत आहे. म्हणजे जर सिच्युएशन असं जर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की वॉर्निंग देत आहेत, वॉर्न करत आहे त्यांना. आणि ऑप्शनमध्ये वॉर्न हे रिपोर्टिंग सुद्धा आलं होतं, पण मी याचं तुम्हाला आता डायरेक्ट उत्तर सांगतो. तर शीला शी जशाला तसं सेड टू काढून टाकून आपण घेणार वॉर्न्ड. शी वॉर्न्ड द बॉईज म्हणजे तिने त्या मुलांना वॉर्न केलं. आता अवतरण चिन्ह काढून टाकायचं, जिथं डोंट दिसतं मित्रांनो तिथं नॉट टूचा वापर करायचा. त्यानंतर टूच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप टीज. ज्या ठिकाणी माय आलेलं आहे ते पाहायचं, माय कोणाचं आहे, माय आहे शीचं. माय जर समजा स्त्रीलिंगी व्यक्तीसाठी वापरलं असेल तर मायचा बदल हर करायचा, डॉगला डॉग जशाला तसं फुल स्टॉप. या पद्धतीने तुम्ही त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करू शकता. ओके, आता नेगेटिव्ह वाक्य मी तुम्हाला इथं सांगत होतो. आता नेगेटिव्ह वाक्यामध्ये गमत आहे मित्रांनो. फॉरबेड नावाचं एक रिपोर्टिंग वर्ब आहे. कोणतं, फॉरबेड. ज्याचा जर उपयोग तुम्ही खाली केला तर मग तिथं नॉट टू घ्यायचं नाही आहे. FORBADE फॉरबेड म्हणजे मनाई करणे किंवा मनाई केली. फॉरबेडचं हे तिसरं रूप आहे ज्याचा उपयोग आपण करत असतो रिपोर्टिंग वर्ब म्हणून इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये. आणि याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा की जर समजा डिरेक्ट स्पीचचं वाक्य निगेटिव्ह आलेलं असेल आणि त्याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल, इनडायरेक्ट स्पीच करताना जर तुम्ही फॉरबेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं तर तिथं नॉट टूचा वापर करायचा नाही आहे, फक्त टूचा वापर करायचा आहे. ओके, चला तर एक एक्झाम्पल घेऊयात. फादर सेड टू हिज सन कॉमा इनटू डबल इनवर्टेड कॉमा डोंट प्ले इन द रेन फुल स्टॉप. आता फॉरबेड हे रिपोर्टिंग वर्ब मला तुम्हाला इथे यूज करून दाखवायचं आहे. लक्षात, फादर सेड टू हिज सन डोंट प्ले इन द रेन. आता सध्याचं सिच्युएशन पहा
की इन्फेक्शियस डिसीजेस पसरलेले आहेत सगळीकडे संसर्गजन्य. त्याच्यामध्ये समजा एक फादर आहे आणि फादर आपल्या मुलाला म्हणत आहे की पावसामध्ये खेळू नको, अगोदर सर्दी ताप खोकला वगैरे वगैरे. ते कॉन्टेक्स्ट डोळ्यासमोर आणा, म्हणजे आपल्याला हे रिपोर्टिंग वर्ब वापरता येतं. फॉरबिड म्हणजे काय? मनाई करणे. फॉरबिडचा अर्थ काय होतो? मनाई करणे, बॅन करणे, बॅन म्हणतो ना आपण. तर मग वडिलांनी आपल्या मुलाला मनाई केली असं आपल्याला घ्यायचं असेल तर पहा, फादर फॉरबेड हिज सन. घेतलं. आता तुम्ही काय करणार, इथं जिथं डोंट आलेला आहे तिथं तुम्ही काय करणार? पदशीर नॉट टू लिहिणार, बरोबर आहे. पण हे अपवाद आहे. रिपोर्टिंग वर्ब म्हणून जर समजा तुम्ही फॉरबेड घेतलं तर तिथं नॉट टू नाही वापरायचं, तिथं फक्त टू वापरायचं. चला एक ऑप्शन तयार करून देतो मी तुम्हाला. चला कल्पना करा की हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. ए ऑप्शन, फादर फॉरबेड हिज सन नॉट टू प्ले इन द रेन. हा चला ऑप्शन ए आहे समजा. आणि दुसरं ऑप्शन असं आहे, फादर फॉरबेड हिज सन टू प्ले इन द रेन. चला आता हे दोन ऑप्शनकडे पहा. तुम्ही 100% काय करणार की याला टिक करणार, बरोबर. कारण तुम्हाला माहिती आहे की नकारार्थी आज्ञार्थी वाक्य दिसलं की तुम्ही तिथं नॉट टू वापरता. मग तुम्ही काय म्हणणार? फादर फॉरबेड ही सन टू. अरे इथं टू आले, हे ऑप्शन चुकलं मग. पण हेच ऑप्शन बरोबर आहे. लक्षात, फॉरबेडचा अर्थ मनाई करणे होतो, इथं निगेटिव्ह सेन्स आलेला आहे. फॉरबेड हे नकारार्थी आहे, नकारार्थी फॉरबेड आल्यानंतर पुन्हा तिथे पुढे नॉट वापरायचं नाही. म्हणून बी ऑप्शन जे आहे हेच ऑप्शन मित्रांनो बरोबर आहे. तर फॉरबेडचा जो काही रूल आहे तो रूल या ठिकाणी लक्षात ठेवा. चला, तर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की रिपोर्टिंग वर्ब कोणते यूज करायचे, कनेक्टिंग वर्ड कोणता यूज करायचा आहे. हा भाग एवढा लक्षात ठेवा. तुम्हाला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करता येतं. चला आता पाहूयात आपण तिसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारामध्ये पाहणार आहोत आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे प्रकार. देर आर टू काइंड्स ऑफ इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. नंबर 1 WH क्वेश्चन आणि नंबर 2 वर्बल क्वेश्चन. दोन प्रकारचे वाक्य आले तर त्याला इंडिरेक्ट स्पीचमध्ये कसं बदलायचं हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर सर्वप्रथम पाहूयात इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा जो पहिला प्रकार आहे WH क्वेश्चन, त्या WH क्वेश्चनचं इंडिरेक्ट स्पीच. आता WH क्वेश्चन असतो कसा पहा. WH क्वेश्चनची जी सुरुवात असते ती WH वर्डपासून होते. म्हणजे व्हॉट असेल, हाऊ असेल, व्हेअर असेल, व्हेन असेल, व्हाय असेल, यापासून एखादा प्रश्न जर सुरू झाला तर त्याला म्हणायचं WH क्वेश्चन. ते WH क्वेश्चन जर समजा आलं तर त्याला इंडिरेक्ट स्पीचमध्ये कसं बदलायचं ते आपण पाहणार आहोत. ओके, तर पहा पहिली जी स्टेप असते आपली ती असते रिपोर्टिंग वर्ब. कोणती? रिपोर्टिंग वर्ब. आता WH क्वेश्चनचं इंडिरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब जास्त करून आस्क्ड वापरावं लागतं. आस्क्ड असा उच्चार करायचा नाही. दुसरी गोष्ट एन्क्वायर्ड ऑफ हे एक रिपोर्टिंग वर्ब तुम्ही वापरू शकता. आणि तिसरी गोष्ट वॉन्टेड टू नो हे एक रिपोर्टिंग वर्ब तुम्ही वापरू शकता. लक्षात, जनरली हे 3 रिपोर्टिंग वर्ब WH क्वेश्चनच्या इंडिरेक्ट स्पीचमध्ये वापरले जातात. एक आहे आस्क्ड, दुसरा आहे एन्क्वायर्ड ऑफ, तिसरा आहे वॉन्टेड टू नो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पुढील भाग येतो तो म्हणजे कंजंक्शन. आता कंजंक्शन म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? WH क्वेश्चन मधलाच WH वर्ड वापरायचा आहे. ओके, सेम WH वर्ड जो की प्रश्नात आलेला आहे. म्हणजे WH क्वेश्चनची सुरुवातच कशापासून होते? WH शब्दापासून होते. मग तो WH शब्द तुम्हाला कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे. तिसरी स्टेप काय करायची पहा, की WH क्वेश्चनचं जे रूपांतर आहे ते तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करायचं आहे. WH क्वेश्चनचं रूपांतर कशात करायचे? असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करायचं आहे. हे जर नाही तुम्ही केलं तर तुमचा प्रश्न जो आहे तो 100% चुकू शकतो. त्याच्यामुळं हा भाग एक लक्षात राहणं गरजेचं आहे. चला, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं. आणि बाकीचे जे आपले जनरल चेंजेस आहेत म्हणजे प्रोनाउनमध्ये होणारा बदल, टेन्समध्ये होणारा बदल,
त्याच्यानंतर ॲडवर्ब्समध्ये होणारा बदल, डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये होणारा बदल, हे तर बदल तुम्हाला करायचेच आहेत. तर हे चेंजेस एवढे लक्षात ठेवा. रूल्स ज्याला आपण म्हणू शकतो, या रूल्सवर तुम्हाला WH क्वेश्चनचं इंटरेक्ट स्पीच करायचं आहे. चला, तर एक प्रश्न देतो तुम्हाला ऑप्शन सहित. पाठीमागच्या परीक्षेत आलेला प्रश्न विथ ऑप्शन तुम्हाला लिहून देतो आणि त्याच्यामध्ये सांगतो की कसं आपल्याला ऑप्शन इथं एकदम राईट पिक करायचं आहे. चला, प्रश्न पाठीमागे मित्रांनो असा विचारलेला होता, वेअर डू यू लिव्ह आस्क्ड द स्ट्रेंजर. वेअर डू यू लिव्ह आस्क्ड द स्ट्रेंजर. फुल स्टॉप. आता हे वाक्य होतं आणि प्रश्न विचारला होता, जी सूचना अशी होती, चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. दिलेल्या वाक्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करा असा एक प्रश्न विचारला होता आणि त्यांनी ऑप्शन्स दिले होते बघा. द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर डू यू लिव्ह. ए, द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर डू यू लिव्ह. पहा बरोबर आहे का ऑप्शन बी. द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर डू आय लिव्ड. द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर आय डू लिव्ड. सी ऑप्शन पहा. द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर आय लिव्ड. The stranger asked where I lived. आणि लास्ट ऑप्शन पहा. The stranger asked where he lives. बघा मित्रांनो, मी तुम्हाला काही सेकंड्स देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला शोधून काढायचं आहे की यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे. ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या 4पैकी कुठलं ऑप्शन बरोबर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी शोधून काढायचं आहे. पहा, पहिलं द स्ट्रेंजर आस्क्ड हू डू यू लिव्ह. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे दिलेलं आहे पहा, दुसऱ्यामध्ये बी हूचा उपयोग केलेला आहे, तिसऱ्यामध्ये पहा, चौथ्यामध्ये बघा, लक्षात. त्यानुसार आपल्याला तिथं ऑप्शन जे आहे ते पिक करायचं आहे. बघा वरच्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, व्हेअर. व्हेअर आलं म्हणजे काय झालं, हे WH क्वेश्चन आहे. काय आहे, WH क्वेश्चन आहे. डू आलं, यू सब्जेक्ट आहे, लिव्ह क्रियापद आहे. आस्क्ड द स्ट्रेंजर. पहा पहिलं ऑप्शन, द स्ट्रेंजर आस्क्ड हू. ॲक्च्युअली इथं व्हेअर होतं, इथे बी व्हेअर आहे. द स्ट्रेंजर आस्क्ड व्हेअर डू यू. एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिरेक्ट स्पीचमध्ये जर डू असेल तर ते इनडिरेक्ट स्पीचमध्ये डबल पुन्हा कधीच लिहिलं जात नाही. इथंच 100% वाक्य चुकलं. परत एकदा, डिरेक्ट स्पीचमध्ये डू असेल तर ते इनडिरेक्ट स्पीचमध्ये कधीच येत नाही, इथंच ऑप्शन चुकलं. तिसरं, द स्ट्रेंजर आस्क्ड, रिपोर्टिंग वर्ब त्यांनी बरोबर घेतलेला आहे, जे प्रश्नात बी ऑलरेडी आलेला आहे. कंजंक्शन म्हणून व्हेअरचा उपयोग केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, वेअर डू यू लिव्ह. आता या यूचा बदल त्यांनी आय केलेला आहे, हे बी बरोबर आहे. लिव्ह क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. डू म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल होतो सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप येतं. सी ऑप्शन बरोबर आहे. पहिले 2 तर 100% चुकले. राहिला प्रश्न सी का डी. आता हे डूवरूनच चुकले ना, याचा विषयच नाही. मग हे बरोबर का हे बरोबर, दोन्हीपैकी एक तर बरोबर येणारच आहे. तर मग सी ऑप्शन आपल्याला बरोबर वाटलं. तरी पण डी पाहूयात एकदा. द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर ही लिव्ह झाली, चुकले इथे. वरच्या वाक्यात बी लिव्ह आणि खालच्या वाक्यात बी लिव्ह असं कधीच होत नाही, टेन्समध्ये बदल करावा लागतो. पण हे बी ऑप्शन चुकलं, सी ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जास्त मेहनत करायची नाही, मनानं वाक्य सोडवायचं नाही आहे. जे काही 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातूनच तुम्हाला एक ऑप्शन बरोबर ओळखता आलं पाहिजे. दॅट्स इट. हां, चला असं आणखीन एक असाच एक प्रश्न घेऊयात ज्यामध्ये की तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील. म्हणजे ऑप्शन दिलं की तुम्हाला टेन्शन राहत नाही, तुम्ही बरोबर ओळखू शकता. पण अचानक जर समजा लिहून दिलं की मग तिथं गडबड होण्याची शक्यता असते. चला असाच एक प्रश्न तुम्हाला लिहून देतो विथ ऑप्शन आणि एक्झाममध्ये आलेला. पहा दुसरा क्वेश्चन असा आहे मित्रांनो. ही सेड टू मी वेअर आर यू गोईंग.
ही सेड टू मी वेअर आर यू प्रश्नार्थक चिन्ह. आणि याच्यात सूचना आहे, चेंज द फॉलोइंग इनटू इंडिरेक्ट स्पीच. शॉर्टकटमध्ये सांगतो, चेंज द अबोव सेंटेन्स इनटू इंडिरेक्ट स्पीच. आता पहा, खाली 4 ऑप्शन्स तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला टेन्शन राहत नाही. ओके, पाठीमागच्या एका परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. जे ऑप्शन आहेत मित्रांनो, ही टोल्ड मी वेअर वॉज आय गोईंग. ही टोल्ड मी वेअर वॉज आय गोईंग. चला पहा, बरोबर आहे का? बी मध्ये काय दिलं होतं पहा, ही आस्क्ड मी दॅट वेअर वॉज आय गोईंग. ही आस्क्ड मी दॅट वेअर वॉज आय गोईंग. पहा, बरोबर आहे का? सी मध्ये ही आस्क्ड मी वेअर आय वॉज गोईंग. ही आस्क्ड मी वेअर आय वॉज गोईंग. आणि लास्ट ऑप्शन पहा, ही आस्क्ड टू मी वेअर आय वॉज गोईंग. ही आस्क्ड टू मी वेअर आय वॉज. पहा, सूचना काय आहे वर, ही सेड टू मी वेअर आर यू गोईंग. याला बदलायचं आहे इंडिरेक्ट स्पीचमध्ये. ऑप्शन दिलेले आहेत, मनानं तुम्हाला वाक्य करायचं नाही आहे. आलं लक्षात? तर मग बघायचं पहिली स्टेप की बाबा डिरेक्ट स्पीचमधलं वाक्य कोणतं आहे. WH क्वेश्चन आहे, बदलायचं इंडिरेक्ट स्पीचमध्ये. आलं लक्षात? पहिली गोष्ट, पहिली स्टेप, रिपोर्टिंग वर्ब सेड टू. सेड टूचा बदल होणार आस्क्ड. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये आस्क्ड आहे ते ऑप्शन बरोबर येण्याची शक्यता आहे. पण जिथं आस्क्ड नाही असं पहिलं ऑप्शन इथं चुकलं, पुढे वाचायची बी गरज नाही. तुम्हाला 100% माहिती आहे ना, आस्क्ड रिपोर्टिंग वर्ब येतं. मग जर टोल्ड येत असेल तर त्याच्या वाचू बी नका, चुकलं ते ऑप्शन. राहिला प्रश्न BCD याच्यापैकी कोणता. पहा, ही आस्क्ड मी, ओके, दॅट आलं इथं, दॅट. याचा इथं काहीही संबंध नाही. WH क्वेश्चनचं इंडिरेक्ट स्पीच करताना दॅटचा वापर केला जात नाही, हे बी चुकलं ऑप्शन, पुढे वाचायची गरज बी नाही. चला 2 तर कमी झाले. आता सी का डी. सी, ही आस्क्ड मी वेअर आय वॉज गोईंग. वाचलं. आता डी एकदा वाचून घ्या. ही आस्क्ड टू मी. इथं गडबड झाली. 2च सेकंदात तुम्ही उत्तर शोधू शकता. पहा, ओनली 2 सेकंडमध्ये. कसं? पहा, समजा वाक्य आलं खटकन, ऑप्शन शोधायचे. WH क्वेश्चनचं इंडिरेक्ट स्पीच का? टोल्ड येत नाही, चुकलं ऑप्शन. दुसरं, ही आस्क्ड मी, दॅट, दॅट येत नाही, चुकलं ऑप्शन. चौथं, ही आस्क्ड टू मी, आस्क्ड टू येत नाही, चुकलं ऑप्शन. मग एक तर बरोबर दाखवावंच लागणार आहे. ही आलं, आस्क्ड आलं, मी आलं, वेअर घेतला आपण जोड शब्द म्हणजे कंजंक्शन. या ठिकाणी जे यू होतं, यूचा बदल केला आय, आरचा बदल केला वॉज, गोईंगचा बदल होत नाही, गोईंगला गोईंग जशाल तसं. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. तुम्ही ऑप्शन दिले ना, ऑप्शनवरून तुम्हाला मी 2च सेकंदात त्याचं उत्तर काढून दाखवतो, 2च सेकंदामध्ये. ओके, पण त्याच्यासाठी तुमचा आधी अभ्यास असणं गरजेचं आहे की काय काय करावं लागतं, कशा कशामध्ये काय काय येतं ते माहीत असणं गरजेचं आहे. ओके स्टुडंट, तो इथं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या इंडिरेक्ट स्पीचमध्ये WH क्वेश्चन पाहिलं आणि त्या WH क्वेश्चनवरचे काही इम्पॉर्टंट 2-3 क्वेश्चन्स इथं डिस्कस केले. बाकीचे क्वेश्चन आणि बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. तोपर्यंत थांबू. थँक्यू व्हेरी मच.